अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिना संपण्या अगोदर कोणत्या वस्तू घरात आणाव्यात, यामुळे आपल्या घरामध्ये प्रगती होईल। श्रावण महिना हा खूप पवित्र समजला जातो। ह्या महिन्यातील वातावरण खूप सुंदर असते, धार्मिक असते। हा महिना महादेवांना समर्पित आहे। श्रावणात 4 किंवा 5 श्रावण सोमवार पडतात। शिवाचे भक्त श्रावण महिन्यात शिवलिंगावर रुद्राभिषेक करतात, उपवास करतात। आपल्याला जमतील त्या सेवा सर्वजण करतात। आपण या व्हिडिओत पाहू श्रावण महिन्यात कोणत्या वस्तू घरी आणाव्यात। जर तुमच्या दारात तुळस नसेल तर तुम्ही तुळशीचे लहान रोप अवश्य लावा, कारण तुळस खूप पवित्र आहे। भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे। तुळशीचे धार्मिक महत्त्व आहे, परंतु आयुर्वेदात देखील तुळशीला खूप महत्त्व दिले गेले आहे। दुसरी वस्तू आहे त्रिशूल। श्रावण महिन्यात तुम्ही छोटासा त्रिशूल खरेदी करू शकता। यामुळे घरातील वातावरण नकारात्मकता असेल, घरात सतत कटकटी क्लेश होत असतील तर त्रिशूल घरी आणून त्याची पूजा करा, यामुळे घरातील वादविवाद कमी होतील। तिसरी वस्तू आहे महामृत्युंजय यंत्र। श्रावण संपण्या अगोदर महामृत्युंजय यंत्र खरेदी करा, यामुळे तुमचं कोणतंही आजारपण दूर होईल। शारीरिक तसेच मानसिक समस्या असतील, आजार असतील, कोणतेही रोग असतील तर ते दूर होतील। हा महामृत्युंजय यंत्र घरी आणून त्यावर पाण्याने अभिषेक करून ते पाणी पिल्यास कोणताही आजार दूर होईल। तुम्ही त्यातून ठणठणीतपणे बरे व्हाल आणि तो आजार हळूहळू नाहीसा होईल। तिसरी वस्तू आहे चांदीचं बेलपत्र खरेदी करू शकता। तुम्हाला घरात आर्थिक अडचणी जाणवत असतील, पैशांची तंगी जाणवत असेल तर तुम्ही चांदीचं बेलपत्र अवश्य खरेदी करा व आपल्या देवघरातील शिवलिंगावर ते बेलपत्र दररोज अर्पण करा, यामुळे पैशांची तंगी दूर होईल। चौथी गोष्ट आहे डमरू। डमरू तुम्ही श्रावण महिन्यात खरेदी करून घरी आणा। महादेवांना प्रिय असं हे डमरू आहे। घरात कोणाचं पटत नसेल, पती पत्नीमध्ये वाद होत असतील, कोणत्याही लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होत असतील, तसेच घरामध्ये भीती वाटत असेल तर तुम्ही देवपूजा झाल्यावर सकाळी आणि रात्री दिवे लागणीच्या वेळी दिवा अगरबत्ती लावल्यावर तुम्ही डमरू वाजवावे। आपण ज्या प्रकारे घंटानाद करतो, घंटा वाजवतो, अशा प्रकारे डमरू देखील वाजवावे। यामुळे घरातील डमरूच्या आवाजाने घरात वाईट शक्ती नावालाही उरणार नाही। घरामधील दारिद्र्य दूर होईल, अलक्ष्मी निघून जाईल आणि तेव्हाच लक्ष्मी मातेचा वास कायम आपल्या घरात राहील। अशा प्रकारे तुम्ही या 4 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू श्रावण महिना संपण्या अगोदर नक्कीच खरेदी करून घरी घेऊन या। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।